नमस्कार, माझे नाव प्रथमेश. मी एक यूट्यूबर आहे. गेल्या काही वर्षांपासून मी आणि माझी टीम महाराष्ट्रातील गडकिल्ले, जुने वाडे आणि हॉन्टेड ठिकाणांचे ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि मिस्ट्री व्हिडिओ बनवतो. सोशल मीडियावर आमच्या व्हिडिओजला लाखो व्ह्यूज मिळतात. पण 2016च्या उन्हाळ्यात एका व्हायरल व्हिडिओच्या आणि जास्त व्ह्यूजच्या नादात आम्ही अशा एका शक्तीला आव्हान दिलं, ज्याची किंमत आम्हाला आमच्या मित्राच्या जीवाने चुकवावी लागली. गोष्ट सुरू होते आमच्या मुंबईच्या स्टुडिओमधील एका मीटिंगपासून. आम्हाला पुढील व्हिडिओसाठी काहीतरी असं हवं होतं जे इंटरनेटवर एका रात्रीत व्हायरल होईल. आमचा रिसर्च हेड अनिकेत कदम याने मला कोकणातल्या एका अज्ञात जागेबद्दल सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि राजापूरच्या सीमेवर असलेल्या एका अत्यंत घनदाट आणि मानवी वस्ती असलेल्या देवराईमध्ये एक जुनी काळ्या पाषाणाची विहीर आहे, जिला स्थानिक लोक साती आसरांची विहीर म्हणतात. प्राचीन कोकणी समजुतीनुसार ही विहीर साती आसरांचे म्हणजेच 7 जलदेवतांचे मुख्य उगमस्थान किंवा मूळ देवारा आहे. तिथले गावकरी त्या परिसरात जायला प्रचंड घाबरायचे, विशेषतः दुपारी 12 ते 1 आणि रात्री 12 ते 2 या वेळेत तिथे जाण्यास कडक मनाई होती, कारण ही वेळ साती आसरांच्या संचाराची मानली जायची. आमचा मुख्य कॅमेरामॅन रोहन हा अत्यंत प्रॅक्टिकल आणि विज्ञानावर विश्वास ठेवणारा मुलगा होता. तो हसून म्हणाला, प्रथमेश, अरे असल्या गोष्टींवरच तर यूट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळतात. आपण थेट तिथे जाऊ, रात्रीचं लाईव्ह शूटिंग करू आणि साती आसरांचा पर्दाफाश असं थंबनेल टाकून व्हिडिओ अपलोड करू. व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल. अनिकेतची होणारी पत्नी सायलीने आम्हाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या शक्तीशी खेळू नका. कोकणातल्या लोकांचे अनुभव खरे असतात. पण यूट्यूबवर व्हायरल होण्याच्या आणि लोकप्रियतेच्या मोहापायी आम्ही तिचं काहीच ऐकलं नाही. आम्ही आमचे महागडे 4K कॅमेरे, नाईट व्हिजन लेन्स आणि हायटेक ड्रोन घेऊन कोकणात निघालो. आम्ही जेव्हा लांजाजवळील एका छोट्या पाड्यावर पोहोचलो तेव्हा पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली होती. कोकणातलं सौंदर्य डोळे दिपवणारं होतं, पण त्या दाट धुक्याआड एक वेगळंच गूढ दडलेलं होतं. आम्ही तिथले एक वयस्कर गावकरी गणेश काका यांची भेट घेतली आणि त्यांना त्या विहिरीचा रस्ता विचारला. साती आसरांच्या विहिरीचं नाव ऐकताच त्यांचा चेहरा पांढरा पडला. ते ओरडले, अरे पोरा, तिथे जाऊ नका रे. त्या विहिरीला आम्ही काजळी विहीर म्हणतो. ती सामान्य विहीर नाही. तिथलं पाणी कधीच चुकत नाही. कोकणात कितीही मुसळधार पाऊस पडला तरी त्या विहिरीची पाण्याची पातळी 1 इंचही वर खाली होत नाही. साती आसरा तिथे थेट निसर्गाच्या रूपात जागृत आहेत. तुम्ही जर तिथे कॅमेरे आणि यंत्र घेऊन गेला तर त्या तुमचा माग सोडणार नाहीत. जलदेवतेचा कोप झाला तर जीव वाचत नाही. गणेश काकांनी आम्हाला त्या घनदाट देवराईच्या वेशीपर्यंत आणून सोडलं आणि पुढे येण्यास स्पष्ट नकार दिला. पोरांनो, तुमचं काय शूटिंग करायचंय ते लवकर पूर्ण करा. लक्षात ठेवा, त्या विहिरीच्या परिसराचा अपमान करू नका. आम्ही चौके, मी, रोहन, अनिकेत आणि सायली त्या झाडीत चालू लागलो. तिथे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता, इतकी ती झाडे एकमेकात गुंतलेली होती. सगळीकडे फक्त रातकिड्यांचा किर्र आवाज आणि ओल्या मातीचा वास येत होता. झाडीत पुढे चालताना आजूबाजूचा अंधार अधिकच गडद होत गेला. प्रत्येक पाऊल टाकताना पायाखाली सुकलेल्या पानांचा होणारा आवाजही त्या भयानक शांततेत मोठा वाटत होता. या भीतीदायक वातावरणातून लक्ष विचलित करण्यासाठी रोहनने पाठीवरचा कॅमेऱ्याचा पट्टा नीट केला आणि तो हसत म्हणाला, काय राव प्रथमेश, काकांनी तर अशी स्टोरी ऐकवली की कोणीही घाबरेल. पण खरंच सांग, या 21व्या शतकात साती आसरा वगैरे असं काही खरंच असतं का? की फक्त गावातल्या विहिरींवर पोरांनी उन्हातानात पोहायला जाऊ नये म्हणून वाडवडिलांनी रचलेली ही एक भीती आहे? रोहन, प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणून उडवून लावू नकोस. अनिकेत गंभीर होत म्हणाला, साती आसरा म्हणजे निसर्गाची, पाण्याची एक अदृश्य ऊर्जा आहे. विज्ञानाला प्रत्येक गोष्ट समजली आहे असं नाही. अरे सोडून द्या ना तो विषय, मला तर खूप भीती वाटते. सायली अनिकेतचा हात घट्ट धरत म्हणाली. तेवढ्यात मी थांबलो. माझ्या अंगावर अचानक काटा आला होता. मी रोहन आणि अनिकेतकडे पाहिले आणि म्हणालो, रोहन, तू याला फक्त एक कथा समजत असशील, पण साती आसरा खरोखरच अस्तित्वात आहे. कारण माझ्या स्वतःच्या कुटुंबात माझ्या एका जवळच्या नातेवाईकासोबत अशीच एक सत्य घटना घडली आहे. त्यानंतर आम्ही अशा गोष्टींपासून खूप जपून राहतो. रोहनने कुतूहलाने विचारले, तुझ्या घरात काय झालं होतं नक्की? आम्ही हळूहळू पुढे चालत होतो आणि मी सांगू लागलो, माझे सख्खे काका रमेश काका, साधारण 15 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या गावी गेले होते. काका तरुण होते आणि त्यांना पोहण्याची खूप आवड होती. गावाबाहेर शेतात एक जुनी पायऱ्यांची विहीर होती, जिथे साती आसरांचा वास आहे असं अख्खं गाव सांगायचं. दुपारी 12 वाजता तिथे कोणीही फिरकत नसे.
पण एका शुक्रवारी दुपारी ठीक 12 वाजता काका शेतातून काम करून परतत असताना त्यांना खूप उकाळा जाणवला. गावकऱ्यांचे सगळे नियम धुडकावून ते थेट त्या विहिरीवर गेले. विहिरीचं पाणी शांत आणि काळभोर होतं. काकांनी कपडे काढले आणि पाण्याचा अंदाज न घेता थेट विहिरीत उडी मारली. सायलीने श्वास रोखून विचारले, मग पुढे काय झालं प्रथमेश? काका पट्टीचे पोहणारे होते, पण त्यांनी जशी उडी मारली तसं पाण्याचा रंग एका क्षणात बदलला. पाण्यातून त्यांना पैंजणांचा आवाज ऐकू येऊ लागला. काकांना वाटलं हा त्यांचा भ्रम आहे, पण जेव्हा त्यांनी पाण्याच्या वर येण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जाणवलं की पाण्याच्या खालून 7 वेगवेगळ्या हातांनी त्यांचे पाय घट्ट पकडले आहेत. ते हात इतके थंडगार होते की काकांचे पाय तिथेच बधीर झाले. काकांनी जीवाच्या आकांताने हात वर केले, पण पाण्याच्या आत त्यांना 7 स्त्रियांच्या आकृत्या दिसू लागल्या. त्यांचे केस लांब होते आणि डोळे पूर्णपणे पांढरे होते. त्या काकांना पाण्याच्या तळाशी ओढत होत्या. काकांचा श्वास गुदमरू लागला होता. नशिबाने त्याच वेळी आमच्या शेतातले गडी विहिरीच्या बाजूने जात होते. त्यांनी काकांना बुडताना पाहिलं. त्यांनी तात्काळ विहिरीच्या काठावर असलेली लोखंडी फावडी आणि दोरखंड विहिरीत टाकला. जसा तो लोखंडी फावडा पाण्यात पडला, त्या पाण्याचा तो विळखा अचानक सुटला. साती आसरा लोखंडाला घाबरतात किंवा त्यामुळे त्या दूर होतात असा नियम तिथे खरा ठरला. गड्यांनी काकांना बाहेर काढलं, पण बाहेर आल्यावर काका पूर्णपणे पांढरे पडले होते. त्यांच्या दोन्ही पायांवर काळ्या निळ्या रंगांचे हाताच्या बोटांचे स्पष्ट व्रण उमटले होते, जणू कोणीतरी त्यांचे पाय आवळले होते. त्या घटनेनंतर काका तब्बल 2 महिने तापाने फणफणले होते. ते वेड्यासारखे फक्त त्या 7 जणी आल्यात, त्या मला बोलवतायत असंच पुटपुटायचे. गावातील पुजाऱ्याने विहिरीवर जाऊन साती आसरांची पूजा अर्चना केली. खण नारळाची ओटी भरून माफी मागितली, तेव्हा कुठे काका बरे झाले. आजही काका पाण्यात उतरायला घाबरतात. म्हणूनच सांगतोय रोहन, या सगळ्या गोष्टी खऱ्या असतात. माझी गोष्ट ऐकून सायली आणि अनिकेतच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. रोहनने आवंढा गिळला. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू आता गायब झाले होते, पण तरीही स्वतःचा अहंकार जपत तो म्हणाला, ठीक आहे रे, तुझ्या काकांसोबत जे झालं तो एक अपघातही असू शकतो, पण आज आपल्याकडे कॅमेरा आहे, आपण सगळं लाईव्ह रेकॉर्ड करू. पण रोहनचे ते शब्द हवेत विरतात न विरतात तेवढ्यात आमच्या मागून एक सुकलेल्या पानांवरून सरपटत आल्यासारखा आवाज झाला. आम्ही चौघेही दचकून मागे फिरलो. आमच्या समोर झाडांच्या दाट वेलींमधून एक अत्यंत वृद्ध म्हातारी बाहेर आली होती. तिचे केस पांढरे होते, पाठीला प्रचंड बाक आला होता आणि तिचे डोळे खोल गेलेले पण कमालीचे तीक्ष्ण होते. तिने अंगावर एक जुनी मळलेली नऊवारी साडी गुंडाळलेली होती. या घनदाट देवराईत जिथे सूर्यप्रकाशही पोहोचत नव्हता, तिथे ही म्हातारी अचानक कुठून प्रकट झाली हे कोणाला समजले नाही. तिने तिचा थरथरणारा हात वर केला आणि थेट रोहनच्या छातीवर तिचे काळे पडलेले बोट रोखले. तिच्या बसक्या आणि गूढ आवाजात ती म्हणाली, थांबा, पुढे पाऊल टाकू नका, आज जाऊ नका तिकडे, ही वेळ तुमची नाही, ही वेळ त्यांची आहे. दुपार आणि रात्र ही मानवाची नसते रे लेकरांनो, ही वेळ त्या भयानक शक्तींची असते. तिचा तो आवाज ऐकून सायली भीतीने अनिकेतच्या मागे लपली. रोहनने स्वतःला सावरत विचारले, आजी तुम्ही कोण आणि दुपारी आल्याने काय होतंय? आम्ही फक्त विहिरीचे फोटो काढायला आलोय. ती म्हातारी हसली. तिचे दात नसलेले हसू त्या शांत जंगलात भयानक घुमले. ती म्हणाली, फोटो त्या साती आसरा आहेत, त्या काही खेळण्यातील बाहुल्या नाहीत. तुम्हाला वाटतंय ती फक्त एक विहीर आहे? 5 वर्षांपूर्वी तुमच्यासारखाच एक शहरातला तरुण हातात असलेच मोठे कॅमेरे घेऊन तिथे गेला होता. तो स्वतःला खूप शहाणा समजत होता. म्हातारी विहिरीच्या दिशेने पाहत डोळे मोठे करून सांगू लागली. तो दुपारी ठीक 12:30 वाजता विहिरीच्या अगदी काठावर उभा राहून पाण्यात वाकून पाहत होता. अचानक त्या संथ काळ्या पाण्यातून एक सुंदर स्त्रीचा चेहरा वर आला. तिने त्या मुलाला नावाने हाक मारली, आमे खाली ये ना. तो मुलगा जागच्या जागी खेळला. विहिरीच्या पाण्यातून अचानक 2 नाही, 4 नाही तर 7 वेगवेगळ्या वयाच्या स्त्रिया बाहेर आल्या. त्यांच्या अंगावर हिरव्या साड्या होत्या आणि हातात हिरव्या बांगड्यांचा सळसळणारा आवाज येत होता. पण जशा त्या विहिरीच्या वरच्या पायरीवर आल्या तसे त्यांचे रूप बदलले. त्यांच्या सुंदर चेहऱ्याचे कातडे फाटले आणि त्या जागी भयानक माशांसारखे आणि बेडकांसारखे जबडे बाहेर आले. त्यांच्या अंगांवरून शेकळो जळू त्या मुलाच्या दिशेने सरपटत सुटले. त्या 7 जणींनी त्या मुलाला 4ही बाजूंनी वेढले. त्याने किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या गळ्यातून आवाजच फुटला नाही. त्या 7 आसरांनी त्याचे दोन्ही पाय पकडले आणि त्याला जिवंतपणी त्या काळ्या डोहात ओढून नेले. जेव्हा 3 दिवसांनी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत वर आला,
तेव्हा त्याच्या शरीरात रक्ताचा एक थेंबही शिल्लक नव्हता. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते आणि संपूर्ण अंगावर जळूंनी चावा घेतल्याचे काळे डाग होते. साथी असरांनी त्याचे सगळे रक्त शोषून घेतले होते. म्हातारीचे हे बोलणे ऐकून आमच्या सर्वांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. रोहनच्या हातातील कॅमेऱ्याची पकड ढिली झाली होती. सायली थरथर कापत अनिकेतला म्हणाली, अनिकेत प्लीज आपण परत जाऊया, मला इथे थांबायचे नाहीये. पण रोहनने पुन्हा एकदा आवंडा गिळला आणि म्हातारीला विचारू लागला. पण आजी, तो पुढे बोलणार होता पण अचानक थांबला. आम्ही फक्त एका सेकंदासाठी एकमेकांकडे पाहिले होते. तोच ती म्हातारी तिथे नव्हती. त्या दाट झाडीत आजूबाजूला दूरदूरपर्यंत कोणीच दिसत नव्हते. ती जशी अचानक हवेतून प्रकट झाली होती तशीच ती अदृश्य झाली होती. केवळ सुकलेल्या पानांचा एक संशयास्पद आवाज हवेत तरंगत होता. प्रथमेश, ती म्हातारी कुठे गेली? अनिकेतचा आवाज भीतीने कापत होता. अबोल राहून आम्ही पुढे चालत राहिलो. आता आमचा मागे फिरण्याचा रस्ता उरला नव्हता, कारण आम्ही देवराईच्या अगदी मध्यभागी आलो होतो आणि समोरच वेलींच्या भयानक जाळ्यातून डोकवणारी काळ्या पाषाणाची साती आसरांची विहीर आता आमच्या डोळ्यांसमोर उभी होती. दुपारचे ठीक 12 वाजत आले होते. आम्ही विहिरीच्या काठावर उभे राहिलो. म्हातारीने सांगितलेल्या त्या भयंकर गोष्टीमुळे सायली आणि अनिकेतचा श्वास रोखला गेला होता. रोहनने मात्र स्वतःला सावरले आणि कॅमेरा ट्रायपॉडवर सेट केला. तो विहिरीच्या अगदी जवळ गेला आणि खालच्या काळ्याशार संत पाण्याचे शॉट्स घेऊ लागला. 5 मिनिटे झाले, 10 मिनिटे झाले, पण तिथे कोणतीही हालचाल झाली नाही. विहिरीचे पाणी मगाशी होते तसे शांत आणि स्तब्ध होते. रोहनच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा त्याचे तेच जुने गर्विष्ठ हसू परत आले. तो माझ्याकडे पाहून म्हणाला, बघितलंस प्रथमेश, काहीही झालं नाही. त्या आजीने फक्त आपल्याला घाबरवण्यासाठी ती खोटी गोष्ट रचली होती. काही साथी आसरा वगैरे नसतात. त्याच उत्साहात रोहन विहिरीच्या अगदी काठावर गेला. विहिरीच्या वास्तुकलेचा एक क्लोजअप शॉट घेण्यासाठी त्याने आपला उजवा हात पाण्याच्या दिशेने पुढे केला. पण त्याच क्षणी विहिरीच्या काठावर साचलेल्या ओलसर शिवाळ्यावरून त्याचा पाय वेगाने घसरला. स्वतःचा तोल सावरण्याच्या नादात रोहनने हाताची जी हालचाल केली त्यामुळे त्याच्या मनगटात असलेले त्याचे महागडे लोखंडी पट्ट्याचे घड्याळ अचानक तुटले. एका तीव्र आवाजासह ते घड्याळ थेट विहिरीच्या त्या काळ्याकुट्ट पाण्यात पडले आणि काही सेकंदातच गडप झाले. शिट, माझं घड्याळ पडलं पाण्यात. रोहन वैतागून ओरडला. त्याने विहिरीच्या कठड्याला जोरात लाथ मारली. त्याच क्षणी त्या संथ पाण्याचा रंग अचानक किंचित बदलल्यासारखा वाटला. पाण्यातून कमळाच्या फुलांसारखा पण त्यात थोडा कुजलेला असा एक उग्र वास हवेत पसरला. सायलीने अनिकेतचा हात पकडला. रोहन, घड्याळ गेलं तर जाऊ दे, पण आपण आधी इथून निघूया. मला खूप अस्वस्थ वाटतंय रे. आम्ही तिथून तातडीने निघण्याचे ठरवले. देवराईतून बाहेर पडून आम्ही गावात आलो. मुक्कामासाठी आम्ही आनंदा तात्या नावाच्या एका स्थानिक गावकऱ्याच्या घरात आश्रय घेतला होता. तात्यांनी आम्हाला रात्रीचे जेवण दिले आणि घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत झोपायला सांगितले. रात्रीचे ठीक 12:30 वाजले होते. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती आणि संपूर्ण गावात कमालीचा अंधार होता. अनिकेत, सायली आणि मी गाढ झोपेत होतो. पण रोहनला त्याच्या महागड्या घड्याळामुळे झोप येत नव्हती. तो खोलीत अस्वस्थपणे फिरत होता. तेवढ्यात खोलीच्या लाकडी खिडकीबाहेर त्याला काहीतरी हालचाल जाणवली. त्याने खिडकीतून बाहेर डोकावले. बाहेर अंगणात पावसाच्या अंधुक प्रकाशात एक काळी आकृती उभी होती. तिने डोक्यावरून काळी घोंगडी पांघरली होती. रोहनने आपले डोळे बारीक करून पाहिले. त्या आकृतीच्या हातात काहीतरी चमकत होते. जेव्हा तो नीट निरखून पाहू लागला तेव्हा त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्या अनोळखी व्यक्तीच्या हातात दुसरे तिसरे काही नसून रोहनचे तेच घड्याळ होते जे दुपारी विहिरीच्या खोल पाण्यात पडले होते. ती व्यक्ती खिडकीकडे पाहत ते घड्याळ आपल्या हातात नाचवत होती. रोहनच्या डोक्यात सनक गेली. दुपारी विहिरीत पडलेलं घड्याळ याच्याकडे कसं आलं? नक्कीच हा कोणीतरी चोर आहे ज्याने घड्याळ विहिरीतून बाहेर काढलंय आणि इथे तो आपल्याला आता चिडवण्यासाठी आला आहे. रोहनने चोराला पकडण्याचा निश्चय केला. त्याने आम्हाला जागे न करता अत्यंत सावधपणे खोलीचा दरवाजा उघडला. तो जिन्यावरून खाली उतरला आणि घराच्या मुख्य दरवाजातून थेट बाहेर अंगणात आला. त्या काळ्या आकृतीने रोहनला बाहेर येताना पाहिले आणि ती घराच्या मागच्या बाजूला असलेल्या जंगलाच्या दिशेने पळू लागली. थांब, कोण आहेस तू? माझं घड्याळ दे. रोहन दबलेल्या आवाजात ओरडला आणि त्याने चोराच्या मागे धावण्यास सुरुवात केली. अंधाऱ्या रात्री पावसाच्या पाण्यात रोहन चोराच्या मागे वेगाने पळत होता. ती व्यक्ती गावकऱ्यांच्या घरांच्या गल्ल्यांमधून थेट त्याच भयानक देवराईच्या वाटेवर पळू लागली जिथे साती आसरांची विहीर होती. अचानक माझ्या डाव्या हातावर डास चावल्यामुळे मला खाडकन जाग आली. मी डोळे चोळत मोबाईल अनलॉक केला आणि वेळ पाहिली.
रात्रीचे 1:30 वाजले होते. खोलीत कमालीची शांतता होती. फक्त बाहेर पावसाची हलकी रिमझिम ऐकू येत होती. मी सहज डाव्या बाजूला पाहिले तर अनिकेत गाढ झोपला होता. पण जेव्हा माझी नजर उजव्या बाजूला गेली तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला. रोहनचे अंथरूण पूर्णपणे रिकामे होते. दुपारची ती भयानक म्हातारी, तिने सांगितलेली अंगावर काटा आणणारी गोष्ट आणि रोहनचा विहिरीला पाय मारण्याचा प्रसंग हे सगळे माझ्या डोळ्यांसमोरून एका सेकंदात फिरून गेले आणि अनिकेतला जोरात हलवून जागे केले. अनिकेत, अरे उठ, रोहन खोलीत नाहीये. अनिकेत झोपेतून दचकून उठला. काय? कुठे गेला तो? बाथरूमला गेला असेल रे. नाही अनिकेत, त्याचा मोबाईल इथेच आहे आणि ते बघ, दार उघडं आहे. मी थरथरत्या हाताने दाराकडे बोट दाखवले. आम्ही दोघांनी बॅटरीचा प्रकाश बाहेर टाकला तर अंगणातल्या ओल्या मातीवर कोणाच्या तरी पळत गेलेल्या पायांचे ताजे ठसे दिसत होते. प्रथमेश, मला 100% खात्री आहे तो त्याच विहिरीकडे गेलाय. त्याच्या डोक्यात दुपारपासून फक्त त्या घड्याळाचाच विचार सुरू होता. अनिकेत घाबरून म्हणाला. आम्ही सायलीला जागे न करता बॅटऱ्या घेतल्या आणि काळ्याकुट्ट अंधारात घराबाहेर पडलो. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. विजेच्या कडकडाटात ती देवराई एखाद्या अवाढव्य काळ्या राक्षसासारखी दिसत होती. आम्ही आमच्या बॅटऱ्यांचे प्रकाश झोत त्या घनदाट झाडीत टाकत ओल्या मातीवर उमटलेल्या पायांच्या ठशांचा माग काढू लागलो. रोहन, कुठे आहेस तू? आवाज दे, मी जोरात ओरडलो. पण माझा आवाज त्या पावसाच्या आणि वाऱ्याच्या घुंगवणाऱ्या आवाजात विरून जात होता. झाडीत पुढे चालताना आम्हाला लांबून झाडांच्या पानांमधून कोणाच्या तरी पळण्याचा आणि ओरडण्याचा अस्पष्ट आवाज आला. थांब, माझं घड्याळ दे, कुठे पळतोस? तो रोहनचाच आवाज होता. अनिकेत, तो तिथेच आहे, चल लवकर. आम्ही जीवाच्या आकांताने त्या चिखलातून काट्या कुट्यातून धावू लागलो. झाडांच्या टोकदार फांद्या आमच्या तोंडावर हातावर लागत होत्या, पण आम्हाला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती. आम्हाला फक्त रोहनला वाचवायचे होते. धावत धावत आम्ही शेवटी त्या देवराईच्या मध्यभागी त्या पछाडलेल्या विहिरीजवळ पोहोचलो. तिथले दृश्य पाहून आमचे रक्तच गोठले आणि पायाखालची जमीनच सरकली. रोहन विहिरीच्या अगदी काठावर शेवटच्या पायरीवर उभा होता. त्याच्यासमोर ती काळी घोंगळी पंघरलेली आकृती उभी होती, पण ती हवेत तरंगत होती. रोहनने त्या आकृतीचा हात घट्ट पकडला होता. सांग, माझं घड्याळ कुठे लपवलंयस? त्याच क्षणी आकाशात विजेचा एक प्रचंड मोठा कडकडाट झाला आणि त्या प्रकाशात त्या आकृतीने तिच्या डोक्यावरची घोंगडी बाजूला केली. आम्ही बॅटरीचा प्रकाश थेट तिच्या चेहऱ्यावर टाकला. तो कोणी माणूस किंवा चोर नव्हता, ती एक स्त्री होती. पण आता तिचा चेहरा माणसासारखा उरला नव्हता. तिचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते, बाहुल्या गायब होत्या आणि तिच्या तोंडातून बेडकासारखी लांब काळी चिकट जीभ बाहेर येत होती. तिच्या हातात रोहनचे घड्याळ नव्हते, तर मानवी हाडांचा एक कुजलेला तुकडा होता. रोहन, मागे हो, तो चोर नाहीये, ती साथी आसरा आहे. मी आणि अनिकेत ओरडत विहिरीच्या दिशेने धावलो, पण खूप उशीर झाला होता. त्या अमानवी आकृतीने रोहनला एका झटक्यात स्वतःकडे खेचले. त्याच वेळी विहिरीचे ते शांत काळे पाणी अचानक एखाद्या समुद्रासारखे खवळले. पाण्याचा एक प्रचंड मोठा काळा झोत वर आला. त्या पाण्याच्या लाटेच्या आतून साथी आसरांचे ते मूळ भयानक रूप प्रकट झाले. लांब मोकळे केस, जळून निमाखलेले शरीर आणि निखाऱ्यासारखे लाल डोळे. प्रथमेश, अनिकेत, मला वाचवा. रोहनने आमच्याकडे हात केला. त्याचे डोळे भीतीने विस्फारले. आम्ही त्याची मदत करणार तितक्यात त्या पाण्याच्या राक्षसी लाटेने रोहनला आणि त्या स्त्रीला एका झटक्यात विहिरीच्या आत ओढून घेतले. एक प्रचंड आवाज झाला. मी विहिरीच्या काठावर जाऊन बॅटरीचा प्रकाश खाली टाकला. विहिरीचे पाणी आता काळे नव्हते, ते पूर्णपणे रक्तासारखे लाल झाले होते. पाण्याच्या तळाशी रोहनचे शरीर वेगाने खाली ओढले जात होते आणि त्या 7 आकृत्या त्याच्या शरीराला विळखा घालत होत्या. रोहनने शेवटचा हात वर केला. त्याचे ते घड्याळ त्याच्या मनगटात पुन्हा आपोआप चमकत होते आणि दुसऱ्याच क्षणी तो त्या अथांग शापित काळ्या डोहात कायमचा गडप झाला. विहिरीचे पाणी पुन्हा जसे होते तसे शांत झाले. त्या मध्यरात्री यूट्यूब व्हायरल व्हिडिओच्या आणि प्रसिद्धीच्या नादात साथी आसरांनी आमच्या टीमचा पहिला बळी घेतला होता. पाऊस आमच्या अंगावर पडत होता, पण आमच्या शरीरातील रक्त पार गोठून गेलं होतं. डोळ्यांसमोर रोहनला त्या काळ्या विहिरीने जिवंत गिळलं होतं. आम्ही रडत ओरडत आणि एका अनामिक भीतीने थरथर कापत कसा तरी तो जंगलाचा रस्ता पार केला आणि धावत पळत आनंदात तात्यांचा घराचा दरवाजा बळवू लागलो. तात्या, तात्या, दरवाजा उघडा, तात्या. आमचा आवाज ऐकून तात्यांनी घाईघाईने कंदील हातात घेऊन दरवाजा उघडला. आमची ती अवस्था, अंगावरून वाहणारे पाणी आणि चेहऱ्यावरचा थरकाप पाहून तात्या समजायचे ते समजले. काय झालं? तो कुठे आहे, तुमचा तिसरा मित्र? तात्यांनी अनिकेतचे खांदे हलवत विचारले.
तात्या, रोहनला त्या विहिरीने ओढलं. त्या 7 जणी त्यांनी रोहनला आत नेलं. तात्या, वाचवा त्याला. अनिकेत ढसाढसा रडत तात्यांचा पाया पडला. तात्यांनी कंदील बाजूला ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर तीव्र संताप, दुःख आणि असहाय्यता एकत्र दिसत होती. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि आमचे हात पकडून आम्हाला घरात ओढले. तात्या गंभीर आणि जड आवाजात म्हणाले, तुम्हाला माहीत आहे पोरांनो, साती आसरा खूप भयानक आहेत. त्या जेवढ्या सात्विक तेवढ्याच क्रूर आणि कोपिष्ट आहेत. पाण्याचा कोप एकदा झाला की तो मानवी हाडसुद्धा शिल्लक ठेवत नाही. तुमची ती लोखंडी यंत्र आणि तो अहंकार त्यांनी धुळीस मिळवला. तुमचा मित्र आता गेला. तो आता जिवंत होणार नाही. साती आसरांनी त्याचा बळी स्वीकारला आहे. नाही तात्या, पोलिसांना बोलवा. आपण विहिरीतून त्याला बाहेर काढू शकतो. तो पोहू शकतो. मी वेड्यासारखा ओरडलो. तात्यांनी माझ्या गालावर एक जोरात चपराक मारली. भानावर ये प्रथमेश, तिथल्या पाण्याचा तळ माणसाला सापडणं शक्य नाही. पोलीस काय अख्खं सैन्य आणलं तरी साती आसरांनी घेतलेली वस्तू किंवा जीव कधीच परत येत नाही. आता एकाच गोष्टीची प्रार्थना करा की तुमच्या मागे त्या येऊ नयेत. तेवढ्यात मला सायलीची आठवण आली. तात्या, सायली कुठे आहे? ती वरच्या खोलीत झोपली होती ना? तात्याने आमच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भीती होती. ते म्हणाले, तुम्ही आताच्या आता वरच्या खोलीत जा, पण एक लक्षात ठेवा, त्या विहिरीकडे जाऊ नका. तात्यांचे ते शब्द ऐकताच माझ्या आणि अनिकेतच्या पोटात भीतीचा गोळा आला. आम्ही जिना चढून धावत वरच्या खोलीत गेलो आणि दरवाजा जोरात ढकलला. खोलीत संपूर्ण अंधार होता. मी थरथरत्या हाताने मोबाईलची टॉर्च सुरू केली आणि प्रकाशाचा झोत अंथरुणावर टाकला. समोर सायली बसलेली दिसली. सायली तिथे जमिनीवर गुडघ्यात तोंड घालून बसली होती. तिचे संपूर्ण शरीर भीतीने थरथर कापत होते. तेवढ्यात तात्या वर आले. तात्यांनी कंदील टेबलावर ठेवला. खोलीतील तो पाण्याचा तीव्र उग्रवास आणि सायलीची ती भयानक अवस्था पाहून तात्यांनी शांतपणे जमिनीवर बैठक मारली. अनिकेत अजूनही सायलीला जवळ घेऊन बसला होता. मी सुद्धा माझा कॅमेरा बाजूला ठेवून तात्यांच्या समोर बसलो. तात्या, नक्की काय प्रकार आहे हा? तात्यांनी एक गंभीर सुस्कारा सोडला आणि ते सांगू लागले, पोरांना, तुम्ही ज्यांना भूत प्रेत समजत आहात त्या सामान्य वाईट शक्ती नाहीत. त्या आहेत साती आसरा. ग्रामीण महाराष्ट्रात विहिरी, तळी आणि नदीकाठच्या पाणवठ्यांवर यांचा पिढ्यानपिढ्या वास आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात यांच्याबद्दलच्या खऱ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या सत्य घटना घडलेल्या आहेत. आसरा हा शब्द मूळ स्वर्गातील अप्सरा या शब्दाचा ग्रामीण अपभ्रंश आहे. या 7 बहिणी आहेत ज्यांना जलयोगिनी किंवा जलदेवता म्हणतात. तात्याने खिडकीबाहेर पाहत महाराष्ट्रातील गावांमध्ये घडणाऱ्या खऱ्या प्रथा आणि घटनांचे संदर्भ देत माहिती सांगण्यास सुरुवात केली. लोककथांमध्ये आणि जुन्या ग्रंथांमध्ये या 7 जणींची नावे जलचरांवरून पडलेली आहेत. मत्सी, माशाचे रूप घेणारी; कुर्मी, कासवाचे रूप घेणारी; करकटी, खेकड्याचे रूप घेणारी; दरदुरी, बेडकाचे रूप घेणारी; मकरी, मगरीचे रूप घेणारी; आणि जतुपी आणि सोमपाया या साऱ्या नेहमी पाण्याच्या आसपास किंवा विहिरीच्या तळाशी 7च्या समूहानेच वावरत असतात. एरवी त्या कोणाला त्रास देत नाहीत, पण त्यांचा कोप झाला की त्या मृत्यूचे तांडव घडवतात. महाराष्ट्रातल्या गावांमध्ये जुने लोक आजही सांगतात की साती आसरांचे ठिकाण फक्त विहिरींवर नसून 3 रस्ते किंवा 3 पायवाटा जिथे एकत्र येतात तिथेही त्यांचा वावर असतो. तुमच्या मित्राने रोहनने विहिरीला पाय मारून आणि स्वतःचे घड्याळ पाडून तिथली जागा अशुद्ध केली. साती आसरांना अभक्ष्य-भक्षण किंवा अपेय पान करणे अजिबात चालत नाही. नियम मोडणाऱ्याला त्या अशाच प्रकारे संमोहित करून पाण्यात ओढून नेतात आणि त्याचे रक्त शोषून घेतात. कोकणात आणि घाटावर साती आसरांचा कोप होऊ नये म्हणून वर्षानुवर्षे मांड भरण्याची किंवा दुरडी भरण्याची कडक प्रथा आहे. श्रावण महिन्यात किंवा शुभ कार्याच्या आधी घरच्या सुवासीन स्त्रिया विहिरीच्या काठावर जाऊन पूजा करतात. एका पाटावर आंब्याची 7 पाने, सुपारी, खण नारळ, लाह्या आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलींचा मासिक धर्म अजून सुरू झालेला नाही अशा 7 कुमारिका मुलींना आणि एका लहान मुलाला, ज्याला कान्हा म्हणतात, त्यांना बोलावून त्यांचे पाय धुवून टाळोला तेल लावून त्यांना आसरा म्हणून पूजले जाते. त्या स्त्रियांना किंवा बाळंतिणींना लवकर पछाडतात. तात्यांनी आमच्या तिघांकडे पाहिले. त्यांचा आवाज आता अधिकच कठोर झाला होता. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री त्यांचा संचार सगळ्यात तीव्र असतो. तुमच्या मित्राने यंत्र घेऊन आणि त्या विहिरीला लाथ मारून त्या जागेचा अपमान केला आहे. साती आसरांनी रोहनचा बळी स्वीकारला आहे. त्यांची माफी मागावी लागेल. त्यांच्या जागेचा त्यांचा सन्मान करावा लागेल. उद्या शुक्रवार आहे, साती आसरांचा पवित्र दिवस. सूर्योदयाच्या आधी पहाटे 4 वाजता आपल्याला त्या काजळी विहिरीवर जावे लागेल. साती आसरा शांत करण्यासाठी पूजा करावी लागेल आणि सायलीच्या हाताने विहिरीत हिरवी साडी आणि खण अर्पण करून माफी मागावी लागेल. जर त्यांनी माफी स्वीकारली तरच तुम्ही मुंबईला जिवंत परत जाल, नाहीतर या कोकणच्या देवराईतून तुमचे मृतदेह सुद्धा बाहेर पडणार नाहीत.
तात्यांचे ते शब्द ऐकून खोलीत पुन्हा एकदा तीच भयानक शांतता पसरली. तात्यांच्या इशाऱ्यामुळे आम्ही कसेबसे जागून ती भयानक रात्र काढली. खिडकीबाहेरून सुरू असणारी ती पावसाची रिपरिप पहाटे 3:30च्या सुमारास हळूहळू कमी झाली. शुक्रवारची पहाट उजाडत होती. तात्यांनी सकाळी लवकर उठून पूजेची सर्व तयारी केली. सायलीने आंघोळ करून तात्यांच्या घरच्या एका स्त्रीने दिलेली सुती साडी नेसली. तिचे हात अजूनही थरथरत होते. तात्यांनी एका बांबूच्या टोपलीत 7 आसरांच्या पूजेचे सर्व साहित्य मांडले. हिरवी नऊवारी साडी, काचेच्या बांगड्या आणि नथ, 7 सुपाऱ्या, 7 बादाम आणि विड्यांची पाने, गुळ खोबरे आणि पुरणाचा नैवेद्य, हळद, शेंदूर आणि लिंबू. सकाळी ठीक 5 वाजता सूर्योदयाच्या पहिल्या कोवळ्या किरणांसह आम्ही पुन्हा एकदा त्या पछाडलेल्या देवराईच्या वाटेवर चालू लागलो. सकाळी ती झाडी रात्रीसारखी भयानक वाटत नव्हती, पण तिथे एक गूढ आणि जड शांतता पसरली होती. विहिरीजवळ पोहोचताच आमच्या छातीत धडधडू लागले. विहिरीचे पाणी आता पुन्हा एकदा काळेभोर आणि स्थिर झाले होते. काल रात्री झालेल्या त्या तांडवाचा तिथे कोणताही पुरावा नव्हता. फक्त विहिरीच्या काठावरचा ओला चिखल आणि तिथे पडलेला आमचा ट्रायपॉड कालच्या रात्रीची साक्ष देत होते. तात्यांनी विहिरीच्या पायऱ्यांवर असलेल्या त्या 7 शेंद्रे गोट्यांवर हळद, कुंकू आणि शेंदूर वाहिला. त्यांनी तिथे धूप आणि कापूर पेटवला. कापराच्या धुरामुळे तिथला तो पाण्याचा कुजलेला वास थोडा कमी झाला. सायली, पुढे येले की, तात्यांनी अत्यंत गंभीर आवाजात सांगितले. दोन्ही हात जोडून मनात त्या जलदेवतांची माफी माग. तुमच्याकडून नकळत झालेल्या अपराधाची क्षमा माग. सायली थरथरत्या पायाने विहिरीच्या अगदी काठावर गेली. तिने मनोभावे डोळे बंद केले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माता, आमच्याकडून अज्ञानात मोठी चूक झाली. आम्ही तुमच्या जागेचा, तुमच्या नियमांचा अनादर केला. आमच्या मित्राला तुम्ही शिक्षा दिलीत. आता आमचा गुन्हा पदरात घ्या आणि आम्हाला जीवनदान द्या. सायलीने मनोभावे प्रार्थना केली. त्यानंतर तात्यांच्या सांगण्यावरून सायलीने ती हिरवी साडी, खण, बांगड्या आणि नथ विहिरीच्या पात्रात अतिशय आदराने अर्पण केली. जशी ती ओटी विहिरीच्या काळ्या पाण्यात पडली तसा संपूर्ण विहिरीच्या पाण्यात एक मोठा तरंग निर्माण झाला. पाण्याच्या तळाशी गेलेली ती साडी आणि खण अचानक पाण्याच्या वर तरंगू लागले, पण एका वेगळ्याच पद्धतीने. ती साडी पाण्यात अशी पसरली जणू काही 7 जणींनी मिळून ती पाण्याखाली ओढून घेतली. त्याच क्षणी विहिरीच्या काठावर असलेल्या झाडांवरून अचानक पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. जंगलाचे ते दाट धुके हळूहळू विरघळू लागले. हवेत एक सात्विक गारवा निर्माण झाला. पोरांनो, 7 आसरांनी तुमची पूजा स्वीकारली आहे. त्यांनी तुमचा गुन्हा माफ केलाय. आता एक क्षणही ते थांबू नका. मागे वळून न पाहता सरळ गावाबाहेर पडा आणि मुंबईची वाट धरा. आम्ही तात्यांच्या पाया पडलो. आमचे कॅमेरे आणि इतर साहित्य आम्ही तिथे चिखलात सोडून दिले. ज्या कॅमेऱ्याने व्ह्यूच्या मोहाने आमचा मित्र हिरावून घेतला होता, त्या तंत्रज्ञानाची आम्हाला आता पूर्ण किळस आली होती. आज या घटनेला काही वर्ष झाली आहेत. आम्ही आमचे मिस्ट्री हंटर्स हे यूट्यूब चॅनल त्याच दिवशी कायमचे बंद केले. मी आता एक साधा डिजिटल मार्केटिंगचा जॉब करतो. अनिकेत आणि सायलीने लग्न केले असून ते आता पुण्यात स्थायिक झाले आहेत. आम्ही तिघेही आता खूप सामान्य आयुष्य जगत आहोत. पण आजही आमच्या घरात जेव्हा कधी पाण्याचा नळ चालू असतो किंवा आम्ही पावसाळ्यात एखाद्या नदी किंवा विहिरीच्या जवळून जातो, तेव्हा आमच्या काळजाचा ठोका चुकतो. डिजिटल जगातील त्या क्षणिक व्हायरल होण्याच्या आणि प्रसिद्धीच्या मोहापायी आम्ही आमच्या एका जीवाभावाच्या मित्राला गमावले. त्या पछाडलेल्या विहिरीने आणि 7 आसरांच्या त्या कोपाने आम्हाला आयुष्यभराचा एक असा धडा शिकवला जो आम्ही कधीच विसरू शकत नाहीत. निसर्गाच्या आणि अदृश्य शक्तींच्या काही मर्यादा असतात, ज्या मानवाने कधीच ओलांडायच्या नसतात. मित्रांनो, कशी वाटली कथा? आणखी एक मला तुम्हाला एक सांगायचं होतं की ह्या व्हिडिओपासून पुढे मी एक नवा उपक्रम सुरू करत आहे. तुम्ही बरेच लोक मला खूप छान छान कमेंट्स करतात, पण त्या कमेंट्स माझ्यापुरता मर्यादित न राहू देता मी आता पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये निवडक अशा चांगल्या कमेंट्स दाखवत जाईल. तुम्ही केलेली माझी प्रशंसा असो, चॅनलबद्दल असलेले तुमचे मत असो, किंवा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमचा काही अभिप्राय असो, मी निवडक असे काही कमेंट्स घेऊन त्याचे स्क्रीनशॉट व्हिडिओ चालू असताना दाखवत जाईल, जेणेकरून आपल्या बाकी मेंबर्सला सुद्धा ते बघायची संधी मिळेल आणि तुमचे नावसुद्धा व्हिडिओमध्ये झळकेल. तर आताच व्हिडिओला लाईक करा. तुम्ही केलेल्या जास्तीत जास्त लाईकमुळे व्हिडिओ हाईप होतो आणि इतर लोकांपर्यंत पोहोचतो. मला माहिती हे चॅनल खूप लहान आहे, पण मला हेही माहीत आहे की माझ्यासोबत असणारे लोक खूप मोठ्या मनाचे आहेत. तुमचे अभिप्राय नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा अशाच भयानक कथेत. धन्यवाद. अघोरी